10वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली। आज सकाळी 11 वाजता बोर्ड निकाल जाहीर करणार। दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार। नाशिक कंपनी धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानला अटक। 20 दिवसांपासून फरार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या। आज कोर्टात हजर केलं जाणार। निदा प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा सहभाग। इम्तियाज जलील यांच्यावर मंत्री संजय शिरसाट यांचे थेट आरोप। जलील काय उत्तर देणार याकडे लक्ष। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा। जय पवार यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची शक्यता। तर जय यांच्या वक्तव्यानंतर बारामतीमध्ये झळकले सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर। मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या सर्व चर्चा निरर्थक। मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं। जय पवार यांच्या विधानावर जयकुमार गोरे यांचा टोला। एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांचा निर्धार। तर फडणवीसांचा विचार करू शकत नसल्याचंही म्हणत भाजपला थेट आव्हान। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। वादळामध्ये अडकल्यानंतर जुहूमध्ये लँडिंग। वादळी वाऱ्याचा हेलिकॉप्टरला फटका। मुंबईतील सर्व पार्किंगचे दर महागण्याची शक्यता। पार्किंग शुल्कामध्ये तब्बल 40% वाढ करण्याचा प्रस्ताव। पुढील 4 ते 5 महिन्यांमध्ये नवे दर लागू होण्याचे संकेत। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बहुमताच्या 118व्या आकड्यावर ठाम। टीव्ही केचे सर्वेसर्वा विजय यांची डोकेदुखी वाढली। राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका। कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे ढग। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा। दक्षिण मध्य आणि महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अलर्ट घोषित। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा अंदाज। पायधुनी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट। कलिंगड आणि शरीरातील नमुन्यांमध्ये आढळलं विष। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती। हत्या की आत्महत्या, सस्पेन्स वाढला। मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका मॉलमधल्या फ्राईड राईसमध्ये झुरळ। मॉलमधील फूड आउटलेट्सच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप।